झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी जनार्दन चांदूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। गुरुदास कामत आणि मुरली देवरा यांच्या समर्थकांच्या स्पर्धेमध्ये चांदूरकरांनी बाजी मारली आहे। चांदूरकर हे मुंबईतल्या खेरवाडी विधानसभा मतदारसंघातून 3 वेळा आमदार म्हणून निवडून आलेत। चांदूरकर हे सुनील दत्त यांचे निकटवर्तीय होते। चांदूरकर काही काळ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस होते। तसंच म्हाडाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलेलं आहे। गुरुदास कामत यांच्या गटाच्या भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांची नावही चर्चेत होती। त्याचबरोबर मुरली देवरा गटाच्या मधु चव्हाणांचं नाव सुद्धा अध्यक्षपदाच्या चर्चेत होतं। मात्र दोन्ही गटांपासून अंतर राखल्यामुळेच चांदूरकरांची मुंबई अध्यक्षपदावर वर्णी लागल्याचं बोललं जातंय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी। आपल्यासोबत जनार्दन चांदूरकर साहेब आहेत। साहेब, सांगाल की मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी 30 वर्षांच्या कालावधीनंतर मराठी चेहरा आणि विशेष करून दलित चेहरा मिळतो आहे, काय आपल्या भावना आहेत? नाही, एक तर मुंबई आणि महाराष्ट्र आणि देशातील दलितांच्यासाठी काँग्रेस पक्ष त्यांच्यामधून आलेल्या लिडरशिपला प्रोत्साहन देते, हे आता परत एकदा सिद्ध झालं। त्याचं कारण पहिल्यांदा सुशील कुमार शिंदे हे देशाचे होम मिनिस्टर झाले आणि लोकसभेमध्ये नेते म्हणून त्यांची सोनियाजींनी निवड केली। मला असं वाटतं की तुम्ही बाकीचं जर पाहिलं तर बिहार आणि बाकीच्या बऱ्याच प्रांताचे अध्यक्ष हे दलित मॅडमनी केलेले आहेत आणि आता मुंबईचा अध्यक्ष म्हणून सुद्धा माझी निवड झाल्यामुळं एक दलित समाजामध्ये आणि मराठी समाजामध्ये ऑब्व्हियसली चांगला मेसेज जाणार। त्याचबरोबर सगळे बाकीचे जे लोक आहेत, आमची कलेक्टिव्ह लिडरशिप असल्यामुळे, सोनिया जी आमच्या लीडर असल्यामुळं आम्ही ते मुंबईमध्ये काम बरोबर करू। एक मूलभूत असा प्रश्न असतो की मुंबई काँग्रेसमध्ये गटातटाचं राजकारण आहे, या पदासाठी सुद्धा खूप रस्सीखेच होती। असं असताना तुम्हाला हे पद मिळतं? मी कोणत्या गटाला बिलॉंग करत नाही। माझे सगळ्या एमपीसशी, माझे सगळ्या आमदाराशी, माझे सगळ्या मिनिस्टर्सशी, मुंबईतील सगळ्या माझ्या इतर तमाम नेत्याशी गेल्या 30 वर्षापासून चांगले अतिशय कॉर्डियल रिलेशन्स आहेत आणि मी कोणत्या गटाशी बिलॉंग न केल्यामुळं मी सगळ्यांच्याशी जाऊन सल्लामसलत करून सगळ्यांची राय घेऊन एक कलेक्टिव्ह लिडरशिप सोनियाजींच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये मी उभा करतो। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह दिनेश दुखंडे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।